कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे। कृष्णेची पातळी 37 फुटावर पोहोचली आहे। नदीची इशारा पातळी 40 फूट तर धोक्याची पातळी 45 फूट आहे। पाण्याची पातळी वाढत असून शहरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचे पाणी शहरातील सखल भागात शिरू लागले आहे। कर्नाळ रोडवरील पूल आता पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे नांद्रे पोलीसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केलं आहे। सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जबाबबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली। सदरची स्टंटबाजी ह्या तरुणांना चांगलट आली। पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदर तरुण हे वाद निघाले होते। सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला। थंड पाणी, मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते। सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला। यावेळी पोहणाऱ्यांना काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला। हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे।